तर 28 लाख दिव्यांनी अयोध्या नगरी आता उजळून निघणार आहे। यासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे। हनुमान गडीपासून कनक भवनापर्यंत 41 मंदिरांची भव्य सजावट करण्यात आली आहे। अयोध्येमध्ये रामलीला आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे। आता पुढे जाऊया। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे एक घाव दोन तुकडे। सडेतोड बोलण्यासाठी अजित पवार प्रसिद्ध आहेत। पायाला भिंगरी बांधून अजित पवार सतत दौरे करत असतात आणि भाषणात चिमटे काढत सगळ्यांना खळखळून हसायला लावतात। काल दौंड आणि आज बारामतीमध्ये अजित पवारांनी अनेक विषयांवर जोरदार टोलेबाजी केली आहे। पाहूया दादांचा हा अंदाज। आतापर्यंत जे 3.5 वर्ष 6 महिने 4 महिने 2 वर्ष काय असतील सरपंच त्या सगळ्यांना धन्यवाद। अरे बा आता कुणाकुणाची नाव घेऊ तिच्या आयला मी काही नावं घ्यायला आलोय। बायकोचं नाव कधी घेतलं नाही तर आता कुणाकुणाची नावं घ्यायला लावतं। मी काय उखाणा घ्यायला आलो काही इथं सगळ्यांचं आता सांगितलं तुम्ही ना खरंच डोक्यावर पडलाय काय कशावर पडलाय। इतर ते मदत करतायत। सिद्धार्थासनी 3 लाख रुपयाची आम्हाला मदत केली आता रंगरंगोटीच्या कामामध्ये। पीएमडी डेअरीने आता आपण गाडीची चांगली गोष्ट 3.5 लाख रुपयाची मदत केली आणि अशोकरावांनी 3 लाख अशी 6.5 लाखाची गाडी मदत केली। ठीक आहे बाबा काय तू पण मी पण पुढेच वर घेऊन जाणार नाही काय। आणि पोराबाळांना किती ठेवलं तर त्यांना कमीच वाटतंय। काहीच ठेवलं नाही काहीच ठेवलं नाही काय। आता जग आणून ठेवावं का काही त्यांचं। मी आलो तो ह्यातला निवडून द्यायला तुम्ही बॉडी निवडून देणार। तुम्हाला अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी। मग तुम्हाला जे योग्य काम करतं त्याची बटणं दाबा। पूर्वीच्या काळामध्ये सगळंच पटांगडे असायचं। कुठेही गोट्या खेळायचे, कुठेही विट्टी दांडू खेळायचे, कुठेही भोवरे खेळायचे। आताच्या पोरांना गोट्या माहित नाही। गोट्या माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती परंतु खेळायच्या गोट्या माहिती नाही। विट्टी दांडू माहिती नाही। विट्टी काय दांडू काय म्हणतील कसला दांडू कसली विट्टी भावरा तर माहीतच नाही। त्याच्यामध्ये सुरपाट्या माहित नाही। तर ह्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालायच्या। ठीक आहे काळ बदलला काळानुरूप आपल्याला बदललं पाहिजे। असा दादांचा हटके अंदाज इकडे पाहायला मिळाला। पुढची बातमी। नव्याने